स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठणे ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका धूळ खात नागरिकांमध्ये संताप। रायगड जिल्ह्यातील नागोठणे ग्रामपंचायतीची नागरिकांच्या लोकवर्गणीतून खरेदी करण्यात आलेली रुग्णवाहिका सध्या निष्क्रिय अवस्थेत पडून असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। माजी सरपंच फरमान दफेदार यांच्या कार्यकाळात मोठ्या थाटामाटात लोकार्पण झालेली ही नागोठणे ग्रामपंचायतीची पहिलीच रुग्णवाहिका होती। मात्र आज ही रुग्णवाहिका धूळ खात पडून असून नागरिकांना तिचा कोणताही लाभ मिळत नसल्याचा आरोप होत आहे। सुमारे 15,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या नागोठणे गावात आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी ग्रामपंचायतीची स्वतःची कार्यरत रुग्णवाहिका नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। अचानक एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। याशिवाय नागोठणे परिसरात अग्निशमक दलाची सुविधा नसल्याने आग लागल्याच्या घटनांमध्ये फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचण्यासाठी 2 ते 3 तासांचा कालावधी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे नागोठणे हे मध्यवर्ती ठिकाण असूनही मूलभूत आपत्कालीन सेवांचा अभाव असल्याचा आरोप होत आहे। घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली तत्पर असलेल्या ग्रामपंचायतीने नागरिकांना आवश्यक आरोग्य व आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। बंद पडलेली रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त करून पुन्हा सेवेत आणावी, तसेच नागोठणेकरांना सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड। नमस्कार, आपल्या सोबत आहेत मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शिवराज गोवर्धन पोलसाणी। सर, काय सांगाल, नागोठणेवासियांना ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही आहे आणि जी आहे ती धूळखात पडलेली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। जसं तुम्ही म्हणालात, नागोठणेवासियांसाठी ॲम्ब्युलन्स ही सेवा पूर्णपणे बंद आहे। माझ्याप्रमाणे सन्माननीय मरहम फरमान शेठ दफेदार यांच्या कालावधीमध्ये नागोठणेकरांच्या सेवेसाठी एक ॲम्ब्युलन्स त्यांच्या खूप मेहनतीने, खूप प्रयत्नाने आणली होती, पण आज गेली कित्येक वर्ष ती धूळखात पडलेली आहे। आपण बघत आहोत की एकाच गटाकडे सत्ता असूनही ते एक साधी ॲम्ब्युलन्स ते नीट होऊ शकत नाहीत, ते दुरुस्ती करू शकत नाहीत। ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही आपल्या नागोठणेकरांसाठी। सध्या ॲम्ब्युलन्स आहे, पण त्याला कोणता सामना करावा लागत आहे, लोकांना अडचणीचा कोणता सामना करावा लागत आहे? आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग इकडे आहे, त्यामुळे इकडे रोडचं काम चालू आहे, तर आपण बघत आहोत की ते अपघातांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। त्यामुळे इकडे सुविधा नाही आहे। त्यात आपल्या इकडची सरकारी दवाखाना तो पण कधी चालू असतो, बंद असतो, त्याचं काही ठिकाणा नाही आहे। त्यामुळे मुंबईला न्यायला कोणाला शिफ्ट करता असेल, अलिबागला न्यायचं असेल, आपल्याकडे ॲम्ब्युलन्सच नाही आहे। 112ला जरी फोन केला आपण तरी ॲम्ब्युलन्स काय वेळेत इकडे येत नाही तरी पण। तर हा एक मोठी समस्या नागोठणेकर बघत येत आहेत। सध्या नागोठणे ग्रामपंचायतचा याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे का तुम्हाला? 100% पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष आहे। ते नागोठणेकरांना त्यांनी गृहीत धरलेलं आहे, त्यांना बोलणारा कोण नाही आहे, त्यांची मनमानी हे ते चालू आहे, बाकी काही नाही। आपण पाहिलं की नागोठणेकरांसाठी किती खंत आहे ॲम्ब्युलन्सची। आपण पाहिल्यात शिवराज गोवर्धन पोलसाणी यांनी सांगितलं की नागोठणेकरांना ॲम्ब्युलन्सची गरज आहे। पाहूया आपल्या त्यांच्याकडे। सुदर्शन कोटकर, स्वराज्य दर्शन, नागोठणे, रायगड।